नमस्कार माझ्या गोड ताईनो. बऱ्याच जणींनी कमेंट केल्या होत्या, की तुमचं दिवसभराचं, दुपारचं एव्हा दिवसभर शॉपमध्ये आल्यापासून रात्री लेट नाईटपर्यंत तुमचं रुटीन दाखवा. चला तर मग त्याचसाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा सकाळी 11 वाजता शॉप ओपन केल्यानंतर कटिंग केलं होतं ब्लाऊज वगैरे सलवार जे काही कारागिरांना लागत होते ते. आणि या दोघीजणी कारागीर येऊन एक आरती आणि सुप्रिया दोघीजणी येऊन त्यांचं त्यांचं काम करत आहेत. त्यानंतर मी मस्त काउंटरला येऊन माझ्या पुढच्या तयारीला लागली होती. काही मला ड्रेस आज द्यायचे होते आणि ड्रेस कटिंग करायच्या अगोदर तुम्ही पाहू शकताय काउंटरला त्या कपड्याचे हाल काय आहे, कारण खूप श्रिंक झालेला आहे, खूप सारे त्याला घड्या पडलेल्या आहेत, चुरगळलेला आहे. तर अशा वेळेला आपण कटिंग करणं खूप कठीण जातं किंवा आपल्याला सुद्धा खूप कामाला त्रास होतो आणि कितीही चांगलं फिनिशिंग द्या, जेव्हा त्याला फिनिशिंग दिसून येत नाही. तर सगळ्यात अगोदर मी सगळे ड्रेस एकत्र केले आणि त्यांना सगळ्यांना प्रेस करून घेतली. मध्येच क्लायंट आलं होतं, त्यांनासुद्धा दुपारचं बहुतेक लंच टाईम होतं, तर त्यावेळेला येऊन त्यांनी सुद्धा ऑल्ट्रेशन वगैरेचं दिलं. मग मी सुप्रियाला म्हटलं, "थोडंसं मेजरमेंट घे ऑल्ट्रेशनसाठीचं." तर तिला सुद्धा शिकवलेलं आहे, त्यामुळे ती छोट्या-छोट्या गोष्टी करत असते. तर क्लायंटशी गप्पा मारून झाल्यानंतर तिचा बहुतेक बर्थडे वगैरे होता, तर विश करून झालं आणि त्यानंतर मी माझ्या कामाला पुन्हा लागली. कारण या दोघींचं काम जे त्यांना दिलं होतं, ते त्यांना दुपारपर्यंत पुरण्यासारखं होतं आणि दोघींच्या वेळेनुसार दोघी आल्या होत्या, कारागीर ज्या माझ्या आहेत त्या. त्यामुळे मी रिलॅक्स होते आता माझ्या पुढच्या कटिंगसाठी. ही कटिंगची तयारी होती, कारण संध्याकाळी हे सगळे ड्रेस आज जाणार होते. दिवसभर खूप धावपळ होती, खूप सारं वर्कलोड होता, तो कव्हर करायचा होता आणि सोबतच लाईट जाईल की काय हे सुद्धा टेन्शन होतं. त्यामुळे प्रेसचं काम मी पटापट करून घेते सगळे ड्रेस प्रेस करून झाले की मग कटिंगला घेणार आहे आणि कटिंग केल्यानंतर पुन्हा स्टिचिंगला घेणार आहे. कारण याच्या सलवार म्हणा किंवा प्लाझो असतात किंवा ह्या ड्रेसचा मला गरारा शिवायचा आहे. ते सगळं कटिंग करून मी ऑलरेडी ह्यांना दिलं होतं. त्या दोघींचं काम चालूच आहे. तर आम्ही बघा घरातून निघताना जेवण करून निघतो, कारण सगळ्याच उशिरा येतात. 11 वाजता तर 10:30-11 शॉपवर येण्यासाठी. घरची सगळी कामं रुटीनची उरकली की मग आपल्या बिझनेस स्टार्ट करताना किंवा आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही म्हणू शकता, आता हे माझं ऑफिसच आहे. तर ऑफिसला जाताना जे काय आहे पोटभरीचं खायचं, मग तो जेवण असो, नाश्ता असो, शक्यतो भाजी-पोळीच प्रेफर करते मी. कारण एकदा खाऊन गेलं की दिवसभर टेन्शन राहत नाही. कारण पोटात भूक लागली की समोरचं काम होत नाही म्हणतात, ते अगदी खरंच आहे. त्यामुळे पोट भरलं की पुढचं काम अगदी पटपटाने, जोराने, जोमाने होतं. तर सगळ्या गोष्टी प्रेस करून इथे घेते. त्यानंतर कटिंगला घेणार आहे आणि तुम्ही तुमचं काम किंवा रुटीन कसं करता हे तुम्ही मला सांगायला अजिबात विसरू नका. बऱ्याच ताईंनी आपले व्हिडिओ पाहून किंवा आपल्याकडून मोटिवेशन घेऊन शॉप चालू केलेला आहे, घरून बिझनेस चालू केलेला आहे. खूप सुंदर त्यांच्या कमेंट वाचून छान वाटतं, कारण त्यांनीसुद्धा आपल्या पायावरती उभं राहावं. प्रत्येकीनं काहीतरी करून 4 पैसे स्वतःसाठी मिळवावे आणि स्वतः पैसे 4 कमवल्यामुळे आपला जो स्वाभिमान आहे तो अजून छान उमलतो, स्वतःमध्ये फुल कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे प्रत्येकीनं काही ना काही स्वतःच्या पायावरती उभं राहून मेहनत केलीच पाहिजे. त्यामुळे संसाराला 4 पैसे खर्च करताना सुद्धा आपल्याला ते पैसे कसे वापरायचे किंवा कशी काटकसर करायची याचा सुद्धा अनुभव येत राहतो. तर हे बघा आता इथं माझं प्रेसचं काम करून झालेलं आहे. त्यानंतर कटिंग करते आणि दुपारची वेळ होऊन गेली होती हे सगळं काम करता. त्यानंतर आमच्या आरती मॅडम होत्या, त्या निघून गेल्या होत्या. त्यांना मुलांना शाळेत आणायचं होतं. 5-5:30 झाले होते आणि दिवसभर आराम करून आमच्या इकडे या उषा मॅडम आल्या होत्या हेमिंगसाठीचं काम कराय. तर तिथे आल्यानंतर कटिंगमुळे किंवा शिलाईमुळे मला थोडासा उशीर झाला. मध्ये-मध्ये क्लायंटसुद्धा येत होते. त्यांचंसुद्धा मेजरमेंट देणं-घेणं होतंच. कारण या पिरियडमध्ये वर्कलोड खूप होता. त्यावेळेचा हा व्हिडिओ मी शूट केला होता. तो तुम्हाला मी आज शेअर करते कारण बऱ्याचदा व्हिडिओ शूट करून ठेवते आणि कामाअभावी, वेळेअभावी ते तुमच्यासोबत शेअर करणं राहून जातं. तर आता हा मी टॉप आहे तो स्टिच करून घेतला होता बऱ्याच पैकी मला वाटते. याच्या अगोदर 3-4 टॉप माझे ऑलरेडी कटिंग केलेले स्टिच करून झाले होते. त्यानंतर हा एक येलो कलरचा चिकनमध्ये मटेरियल आहे. खूप सुंदर आहे. मला फार आवडला होता. मलाच काही तर आम्हा सगळ्यांनाच हा ड्रेसचा मटेरियल आहे तो आवडला होता. कुर्त्याचा कपडा आणून त्या क्लायंटनी शिवलं होतं आणि त्याला खूप साऱ्या टसल्स देऊन अशा नॉट्स लावल्या होत्या. त्याला आता हातशिलाई दिलेला आहे करायला आणि दुसरा टॉप मी घेतलेला आहे. दुसरा टॉप करता मला वाटतं आय थिंक मला अजून 2 टॉप रेडी करायचे होते विथ लाइनिंग आणि सिल्कचा कपडा होता, काही सॅटिनचं अस्तरसुद्धा होतं, सोबत कॉटनचं अस्तरसुद्धा होतं. तर बरंच काम वेळखाऊ असतं त्यावेळेला आपल्याला. खूपदा सगळ्या कामाची मॅनेजमेंट किंवा सगळ्या कामाचं व्यवस्थित क्रमबद्ध क्रम लावले, की व्यवस्थित ते काम कव्हर होतं
आणि ठरलेल्या वेळामध्ये आपण क्लायंटना ती ऑर्डर पूर्ण करून देऊ शकतो. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने तुमच्या शॉपवरती किंवा तुमच्या घरामधून तुम्ही हा बिझनेस करत असाल, तर घरची कामं एकदा जी सगळी आहेत ती उरकून घ्यायची. भलेही तासभर, अर्धा तास लेट होऊ दे हे काम सुरुवात करायला, पण आपली पहिली प्रायोरिटी जी असते मुलांची, घरची, ती सगळी क्लिअर करून ह्या कामाला बसलं की डोक्यामध्ये टेन्शन राहत नाही. अगदी पूर्ण पॉवर याच कामाला आपण लावून हे काम अगदी सातत्याने पूर्ण करू शकतो. तर मी बघा टॉप किंवा ड्रेस शिवताना सगळ्यात अगोदर प्रेस बटन तयार करून घेते. गळ्याचे जे कॅनव्हास आहेत ते लावून घेते, जोडून घेते आणि मध्येच आमच्या उषा मॅडमना सुद्धा बघायची इच्छा होते. मग त्यावेळेला त्या मस्त डोकावतात अधूनमधून. मागून "दीदी ये क्या कर रही है? दीदी वो क्या कर रही है?" म्हणून त्याचे प्रश्नसुद्धा असतात. तर खूप गोड आहे ती सुद्धा, बोलायला मन मिळावं आहे आणि सगळ्याच माझ्या ज्या मैत्रिणीच समजते, मी कारागीर का मी मैत्रिणीच समजते. कारण सगळी माझी टीम आहे ती खूप छान आहे आणि खूप मेहनती आहे. आता इथे बघा सुप्रियाला मी इथे गरारा शिवायचा होता. जो टॉप मी शिवत होते त्याच टॉपचा इथे गरारा शिवायचा होता. त्याच्या तिला फ्रिल थोड्याशा ॲडजस्ट करणं होत नव्हतं. तर मग माझी मदत घेऊन आम्ही दोघीजणी त्या करत होते. तिला समोर उभं केलं होतं आणि टिप मारल्यानंतर ह्या व्यवस्थित सगळ्या बारीक-बारीक प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित सेट करून खालच्या साईडनं काय करायचं आहे किंवा पुढची प्रोसेस काय आहे हे मी तिला समजवत होते. कारण कसं आहे, हे काम जे आहे ते एकाचंच नाही, सगळ्यांनी एकसाथ टीमवर्क केल्याने हे काम पूर्ण होतं आणि माझे टीमवर्क आणि माझी टीमसुद्धा खूप मेहनती आहे आणि छान हेल्पफुल आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. अगदी म्हणजे दुसरं काही कोणी शिवत असेल आणि मी जर आवाज दिला, मला हेल्प लागत असेल, तर लगेच हाताला सोडून उठतात. मी सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना व्यवस्थित हेल्प करते. त्यामुळे सगळे अगदी मनमिळाऊपणे काम करतात आणि असा आमचा दिवस खूप छान जातो. आता बघा सकाळी मी येऊन कटिंग करून दिलं होतं. दोघी जणींचं काम चालू झालं होतं. त्यानंतर एक मेंबर आमचा कमी झाला मुलांच्या स्कूलमुळे. त्यावेळेला मशीन मोकळी नव्हती. तिने यूज केली माझी मशीन. ती गेल्यानंतर मी ती असताना कटिंग करून घेतल्यानंतर आरती गेल्यानंतर मी माझं काम या मशीनवरती चालू केलं. सुप्रियाचं काम तिचं तिथं चालूच होतं आणि जे आम्ही शिवलं होतं त्याला हेमिंग किंवा फिनिशिंगचं काम आहे ते खाली बसून उषा मस्त करत होती. कारण हे सगळं एका क्रमबद्ध पद्धतीने सुरुवात केली दिवसाची की छान होऊन जातं. आता तो सुद्धा टॉप माझा शिवून झालेला आहे. हा एक बांधणीचा टॉप आहे. तो सुद्धा मला आजच कंप्लीट करायचा होता. आता मात्र वेळ हातातून निघाली आहे असं होत होतं. कारण दिवस पूर्ण निघाला होता. 6 वाजून गेले होते. 6, 6:30 झाले होते आणि हे सगळं करता दिवस मात्र कसा संपला ह्याचं कुणालाच भान नव्हतं. कारण समोर दिलेलं काम, समोर दिलेलं कटिंग आज संपवायचं होतं. आजचं टार्गेट पूर्ण करायचं होतं. हाच ध्यास होता आणि याच पद्धतीने प्रत्येकाने आपापली जबाबदारी अगदी चोख पद्धतीने पार पाडली होती. सोबत जसं-जसं दिवस संपत होता तसं टेन्शनसुद्धा वाढत होतं. कारण पुन्हा एखादं जर क्लायंट आलं, ब्लाऊज घेऊन, ड्रेस घेऊन, मेजरमेंट घ्या किंवा डिझाईन सिलेक्ट करा, त्यासाठी वेळ जातो आणि तो वेळ सध्या आपल्याकडे द्यायला नसतो. कारण जसं-जसं वर्कलोड कव्हर करता दिवस संपतो त्यावेळेला जास्त स्ट्रेस वाढतो आपला. कारण या टायमिंगमध्ये हे काम कंप्लीट झालंच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल इतका जर लोड असेल तर तुम्ही एक दिवस अगोदर का ऑर्डर कंप्लीट करत नाहीत? तर हो. खूप प्रयत्न करतो आम्ही. पण हा प्रयत्न आमचा दरवेळेला अगदी नाकाम होतो म्हटलं तरीही चालेल. कारण ऑर्डर इतक्या असतात की करून किती करणार आहे आणि सकाळी एकदा आम्ही आल्यानंतर शॉप बंद करत नाही वर्कलोडच्या टायमिंगमध्ये किंवा सीझनच्या टायमिंगमध्ये. सणसूद असल्यानंतर सगळ्यांनाच घाई असते ऑर्डरची, प्रत्येक वेळेला प्रत्येकाला त्या डेटला देणं असतं. मग अशा वेळेला शॉप बंद केलं की तितका वेळ जातो. म्हणून आम्ही काय करतो, एकदा इथे आल्यानंतर कोणाला घरी जायचं असेल, कोणाला काही काम असेल, लेकरांचं असेल, जेवणाचं असेल, इतर काही असेल किंवा फ्रेश होणं असेल किंवा मध्ये चहा-पाणी असेल, तर प्रत्येकजण तिच्या हातातलं काम कंप्लीट करून मधल्या वेळेत, फावल्या वेळेत पटकन तासभर घरी जाऊन येते. मी सुद्धा तसंच करते. कटिंग व्यवस्थित करून ठेवलं की मी सुद्धा तासभर घरी जाऊन येऊ शकते बाकीची कामं करून किंवा संध्याकाळची थोडीफार तयारी करून किंवा माझे जे मनीमाऊ असतात घरी त्यांना सुद्धा खाऊ पिऊ घालून मला यावं लागतं. सगळीच कामं सगळ्यांना हँडल करावं लागतात. कारण स्त्री म्हटलं की खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या आपल्याला आपल्या कामातून पार पाडणं खूप गरजेचं असतं. तर बघा इथे मी या बांधणीच्या ड्रेसला पायपिंग करत आहे. सलवारच्या कपड्याची पायपिंग क्लायंटनी सांगितली होती. तर जांभळ्या कलरला हा बेबी पिंक कलर आहे, गुलाबी फेंट त्याचं पायपिंग आहे. पायपिंग खूप सुंदर दिसतं आणि या स्लीव्जला खूप पातळ कपडा असल्यामुळे इथे अस्तर अटॅच केलेला आहे. आता पायपिंग करून झाल्यानंतर याला मी व्यवस्थित सेट करून कटिंग करून घेणार आहे. कटिंग केलं की आता फायनल कटिंग होतं. त्याचसोबत आता उंची मोजून घेतल्यानंतर शिलाई मार्जिन फक्त ठेवायचं आहे वरच्या बाजूचं आणि पुढचा भाग आहे आर्महोलचा तो सुद्धा कट्स मारून घ्यायचा आहे. पुन्हा त्याला बघा इथे टिप मारून घेते. याच पद्धतीने हा ड्रेस माझा शिवून होईल. आता या ड्रेसची
सगळी डिटेल्स मी देत बसत नाही कारण हा रूटीन व्हिडिओ आहे. तर तुम्हाला त्यासाठी स्पेशल ड्रेस कटिंग किंवा टॉप कटिंग, टॉप स्टिचिंग, अस्तर अटॅच कसं करायचं, हे सगळे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही तशी कमेंट करा. वेळेनुसार जसं-जसं मला जमेल तसं मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर नक्कीच करेल. आता अस्तर आहे ते अटॅच करत होती. अस्तरच्या खालून बॉर्डर आहे ती पॅक करत होती आणि असं करता-करता अगदी म्हणजे 7:30-8 वाजायला आलं होतं. खूप वेळ झाला होता. आता थोड्या वेळानं तुम्ही पाहाल तर माझं अख्खं शॉप मोकळं होतं. कारण प्रत्येकीच्या वेळेनुसार 7:30-8ला सगळ्याच गायब होतात. कारण घरची कामं असतात, लेकरं शाळेतून आलेले असतात, दमलेले असतात. त्यांना स्वयंपाक करून जेवण व्यवस्थित वेळेवरती देणं असतं. कारण संध्याकाळी सुद्धा आपलं रुटीन जे आहे घरचं ते सांभाळावं लागतं. तर ते माझ्यासाठी लागू होतं की नाही असं म्हणाल तर हो, शेवटी माझा स्वतःचा बिझनेस आहे त्यामुळे मला इथे एफर्ट देणं गरजेचं आहे आणि फुल डे मला अगदी 9:30-10 पर्यंत इथं मला वेळ लागला तरीसुद्धा मी थांबते आणि माझ्या घरचे सुद्धा खूप समजूतदार आहेत, खूप सपोर्ट करतात. ते सुद्धा माझ्या कामाची वेळ आणि माझ्या कामाचा लोड जाणून घेऊन मला हेल्प करतात आणि मी जेव्हा येईल तेव्हा थोडंफार शिल्लक जे असेल त्या हिशोबाने, त्या अंदाजाने मी बाकीचा स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर पुढचं काम म्हणजे जेवणं-खाणं आमचं चालू असतं. अशाच काही धावपळीमध्ये माझा हा तुमच्याशी गप्पा मारता-मारता बघा ड्रेस आहे तो अस्तर अटॅच करून झालेला आहे. पाहता-पाहता आता थोड्या वेळामध्ये हा टॉप शिवूनसुद्धा होणार आहे. बराच वेळ झाला होता. त्यानंतर आमचा सेकंड मेंबरसुद्धा निघून गेला होता उषा मॅडम, कारण तिलासुद्धा लांब जायचं असतं. संध्याकाळ झाली होती म्हटलं मग तिला तिचं काम झाल्यानंतर जा, कारण हातात राहिलेले टॉप होते किंवा दुसरा अजून एखादा टॉप असेल तर आम्ही तो ॲडजस्ट करतो. कारण मी आणि सुप्रियाच आता दोघी शॉपमध्ये होतो. थोड्या वेळानं सुप्रियासुद्धा हातात काम थोडंसं आहे ते कंप्लीट केलं, की तीसुद्धा घरी जायला मोकळी. त्यानंतर माझं काही जे असेल ते काम कंप्लीट केल्यानंतर कधी-कधी मलासुद्धा आता बघा वेळ झाला की हातातलं ब्लाऊज असो किंवा टॉप असो त्यालासुद्धा हेमिंग किंवा हातशिलाई करावी लागते. कारण ते देणं गरजेचं असतं. आता बघा फायनली मला वाटतं एक 9 वाजले होते, 9, 9:15 आणि शॉप माझं मोकळं झालं होतं. माझ्या सगळ्या टीम मेंबर्स गेल्या होत्या. त्यानंतर मी आज जे काही आम्ही काम केलं ते तुम्हाला दाखवते. हे टॉप शिवले होते आणि जे क्लायंट ह्या ऑर्डरचे मालक होते त्या मॅडम न्यायला आल्या होत्या. आणि त्यासुद्धा खूप लांबून आल्या होत्या पुण्याहून. त्यामुळे थोडासा उशीर त्यांनासुद्धा झाला होता आणि सणासुदीमुळे इकडं-तिकडं जाणं असतं, ट्रॅफिक असतं त्यामुळे त्यांना लेट झालं. त्याच्यामुळे माझंसुद्धा काम उरकलं. माझ्यासाठी तो खूप म्हणजे चांगली गोष्ट ठरली, की त्यासुद्धा थोड्या लेट आल्या. त्यामुळे माझं राहिलेलं बारीक-सारीक काम होतं, ते सुद्धा कंप्लीट झालं. तर त्यांची जी ऑर्डर आहे, ती ऑर्डर मी ते व्यवस्थित काढून घेतलेली आहे. त्यांना दाखवत समोर घड्या मारत आहे कपड्यांच्या आणि पुन्हा हे सगळं देऊन झाल्यानंतर पुन्हा मला घरी निघायची घाई असते. पण समाधान या गोष्टीचं असतं, की जे आपण आज काम केलेलं आहे, जी धावपळ आज आपण केलेली आहे, ती सफल झालेली आहे आणि समोरच्याला ते आवडत आहे. समोर प्रत्येक टॉपची किंवा प्रत्येक ड्रेसची, ब्लाऊजची मी घडी मारते समोरच्यांना दाखवून. ह्याच्यामध्ये आम्ही ह्याचे सलवार पॅटर्न किंवा पॅन्ट पॅटर्न किंवा गरारा पॅटर्नसुद्धा शिवले होते आणि हा बघा या ड्रेसचा जो आहे तो ही चुडीदार आहे आणि त्यानंतर दुसरा आहे तो आम्ही दुपारी ज्या प्लेट सेट करत होतो तो गरारा आहे. तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीने काहीसा हा गरारा तयार झालेला आहे. सॅटिन कपड्यामध्ये तयार केलेला आहे. या क्लायंटच्या मुलगीचा हा ड्रेस आहे. खूप सुंदर झाला होता. खालून प्लेन दिसायला लागलं म्हणून वरती एक गोल्डन लेस त्याला अटॅच केली होती आणि तुम्हाला तर माहीत आहे समोर जे क्लायंट कोण आहे ती कोण आहे ती तुम्हाला मी या अगोदरच्या शॉर्टमध्ये दाखवलं होतं. माझी मैत्रीण आहे. त्यामुळे ती सुद्धा गप्पा मारत तिचा एक कॉल आला होता, ती अटेंड करत होती. तिचे हे सगळे ब्लाऊज आहेत डीप नेकमध्ये ब्रॉड शोल्डर, ब्रॉड नेक, डीप नेक हे सगळे वेगवेगळे पॅटर्न त्याच्या ब्लाऊजचे मी केले होते आणि फायनली सगळं काम हे रेडी झालं होतं. सगळं काम रेडी झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट चेक करत मी देत होती. कारण काय होतं कधी-कधी घाई गडबडीमध्ये बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट राहून जाते आणि क्लायंटच्या हातात गेल्यानंतर आपण ते दिल्यानंतर किंवा क्लायंट आपल्या काउंटरवरून निघून गेल्यानंतर त्यांचा ऐन वेळेला प्रॉब्लेम नको घालायच्या वेळेला वगैरे त्यासाठी मी प्रत्येक गोष्ट देताना चेक करून देते. बऱ्याचदा काय होतं एखादा हुक इकडं-तिकडं जातो त्यावेळेला हुक लावताना सुद्धा हुकवाल्या मॅडम आहेत त्या एखादा हुक स्किप करतात आणि त्यांच्यासुद्धा लक्षात राहत नाही सांगायचं, की एक हुक कमी आहे याला किंवा काय दीदी. तर त्यावेळेला सुद्धा आपण सगळ्या गोष्टी चेक करून दिलेलं कधीही चांगलं आपल्या भल्याचं होतं. कारण नवीन क्लायंट असेल तर ते आपल्याला कंप्लेंट घेऊन येऊ शकतं, की तुम्ही कसं काय काम करून दिलं तुम्ही काम चांगलं केलं हे कमी त्यांनी नोटीस करणार, कौतुक कमी करणार किंवा
ॲप्रिशिएट तर करणारच नाही. पण एखादी गोष्ट जर तुमची चुकून खूप छोटी असते, त्याला काहीच हे नसतं, की ती गोष्ट नाही झाली तर ब्लाऊज बसणारच नाही. पण तीच गोष्ट उचलून धरत क्लायंट आपल्याला कधी-कधी कंप्लेंट सांगत असतं. अशा वेळेला तर अशा क्लायंटना किंवा नवीन क्लायंटना तुम्ही तुमच्या स्टिच केलेल्या गोष्टी किंवा ऑर्डर कंप्लीट करून देताना डबल चेकिंग करा, असं मी तुम्हाला सांगेल. कारण मला सुद्धा असे खूप अनुभव आहेत. असो, शेवटी व्यक्ती तितके मतं असतात म्हणू शकतो आपण, कारण व्यक्ती तितके प्रवृत्ती असतात म्हणतो आपण. त्यात काही चांगले, काही थोडेसे त्रास देणारे किंवा काही स्पष्ट बोलणारे असतात. तर आपल्याला सुद्धा प्रत्येकाकडून काही ना काही प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह वेने घेतलात तर शिकायलाच मिळतं. कारण जितकं शिकाल तितकं कमी असतं. प्रत्येक वळणावरती, आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती, प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक प्रसंगात आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवून जातात. समोर येणारी नवीन जरी एखादी व्यक्ती असेल, त्याच्याकडून आपल्याला त्या क्षणाला कोणती नवीन गोष्ट शिकायला मिळेल हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. पण अचानक आपल्याला ती गोष्ट खूप मनाला भावून जाते, आवडते. अशा पद्धतीने आजचं डेली रुटीन माझं कंप्लीट झालेलं आहे आणि क्लायंट आहे ते त्यांची बॅग आहे ऑर्डरची, ते घेऊन चाललेले आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय.